नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आजचा मानदेश भूषण परिवाराचा व्हिडिओ बनवण्याचा विषय हा वेगळाच आहे. खरं तर आतापर्यंत वेगवेगळे विषय आपण पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. आजचा विषय आहे तो 1962 ते 2026 या कालावधीमध्ये मान पंचायत समितीमध्ये किती शिक्षकांनी विविध पदावर काम केलेले आहे. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील पत्नी, आई, सून अशा पण व्यक्तींनी मान पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे. 2026 अर्थात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये मान पंचायत समितीत तब्बल 2 शिक्षकांनी निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे. खरं तर मान पंचायत समितीत आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. ॲडव्होकेट भास्कर गुंडके काका असतील, वकील क्षेत्रातील किंवा शेतकरी वर्ग असेल, ॲडव्होकेट आप्पासाहेब जाधव असे सहकारमर्षी साहेबराव अण्णा इंगळे किंवा विविध क्षेत्रातील लोकांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवलेला आहे. खरं तर शिक्षकी पेशा म्हटलं की विद्यार्थी घडवणे हे काम त्यांचं आहे, पण विद्यार्थी घडवण्याबरोबरच समाज घडवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर विद्यार्थ्यांच्या पासून येऊन समाजात काम करणं आणि एक स्वतःची ओळख निर्माण करणे तसं खूप अवघड काम आहे. परंतु खरं तर या ज्या पंचायत समितीत शिक्षकांनी काम केलेलं आहे, सदस्य असतील, सभापती असतील, ह्या शिक्षकांचं खरं तर मनापासून कौतुक आहे, अभिनंदन आहे. आणि खरं तर भविष्यात ज्या शिक्षकांना राजकारणात, समाजकारणात किंवा विविध क्षेत्रात काम करायचं आहे, त्या शिक्षकांनी या शिक्षकाकडून खरं तर प्रेरणा घ्यावी. खरं तर हा एक व्हिडिओ बनवण्यामागे प्रेरणा आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी शिक्षकी पेशा न करत तेवढ्यापुरतं न राहता विद्यार्थ्यांमध्ये रमलेले शिक्षक ज्यावेळी मान पंचायत समितीच्या सभागृहात रमले, एखाद्या विषयावर आक्रमकता दाखवलेली आहे. खरं तर सभापतीच्या खुर्चीत बसून सुद्धा समाजाच्या, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी जे काही करता येईल त्याचं योगदान दिलेलं आहे. खरं तर शिक्षकी पेशाची एक वेगळी ओळख आहे आणि तीच ओळख खरं तर या शिक्षकांनी ठेवलेली आहे. म्हणून तर आपण बघितलेलं आहे की मान पंचायत मारडीचे सुपुत्र सदाशिवराव पोळतात्या यांनी मान पंचायतीपासून, जिल्हा परिषदेपासून विधान परिषदपर्यंतचा प्रवास केलेला आहे. त्याच पाठोपाठ पर्यंतीचेच सुभाषराव नरळे सर आहेत. त्यांनी पर्यंतीपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपर्यंत मजल मारलेले आहे. खरं तर हा इतिहास आहेच, पण जसं खुर्चीत बसून विद्यार्थी घडवणे अवघड आहे, तसंच खरं तर सभापती होणं किंवा सदस्य होणं, सभापतीच्या खुर्चीत किंवा पंचायत समितीच्या सदस्याच्या खुर्चीत सदस्य म्हणून बसत असताना एक जबाबदारीची धुरा असते. जसं विद्यार्थी घडवताना जबाबदारी, ती जबाबदारी या शिक्षकांनी सुद्धा पार पाडलेली आहे. आणि समाजाला एक चांगलं शिक्षक काम करून दाखवतो किंवा करून समाजाला एक चांगलं काम समाजामध्ये किंवा समाजासाठी चांगलं काम करता येतं शिक्षकाला सुद्धा, हे या निमित्तानं बघितलेलं आहे. खरं तर तब्बल 10 शिक्षक मान पंचायत समितीला आतापर्यंत मिळालेले आहेत. 10 पैकी 5 पंचायत समितीच्या सदस्यांनी सभापतीच्या खुर्चीत बसून मान पंचायत समितीचा सभापतीचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. खरं तर हे आपण पाहिलं तर पण पंचायत समितीत जे शिक्षक आहेत त्यांच्या काही पत्नींनी सुद्धा सदस्य म्हणून काम केलेलं आहे. कोणाची आई आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची सून आहे, अशांचा पण आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला समावेश केलेला पाहावयास मिळणार आहे. खरं तर पहिल्यांदाच आपण बघणार आहोत ते मारडीचे सदाशिवराव पोळतात्या यांचा उल्लेख मगाशी केलेला आहे. सुभाषराव नरळे सरांचाही उल्लेख केलेला आहे, पण त्यानंतर मारडीचेच कुंडलिक अण्णा पोळ अर्थात आप्पा
तेही पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. गावचे सरपंच असताना केलेलं काम त्यांना या निमित्तानं खरं तर फायदेशीर ठरलेलं आहे. कुंडलिक पोळ सरांच्या नंतर सभापती होण्याचा मान तोंडल्याचे जगन्नाथ जाधव गुरुजींना मिळालेला आहे. त्यानंतर सभापती होण्याचा मान मिळालेला आहे ते आपल्या पिंगळी बुद्रुकच्या सौ कविता विवेक जगदाळे यांना. खरं तर हे सांगत असताना अजून एक आनंदाची, अभिमानाची आणि सर्वांना आठवणीत राहावी अशी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या शिवरीची ॲडव्होकेट विजयराव हिरवे अर्थात दादा त्यांची कन्या प्राचार्य डॉक्टर सौ रुपाली बेंदुकडे या माळशिरस पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. खरं तर मानच्या इतिहासातील एक खूप चांगली गोष्ट आहे की एक शिक्षक म्हणून काम करत असताना माळशिरससारख्या ठिकाणी सभापती होणे ही खरं तर मानच्या कन्येसाठी आणि सर्वांसाठी प्रेरणादायक गोष्ट आहे. आता आपण बघूया की शिवदास खाडे पळशीचे आहेत, सौ आशा सावंत पळशीचे आहेत, आनंदराव कुंभार मोहीचे आहेत, विक्रम शिंगाडे आत्ताच निवडून आलेले बनगरवाडीचे आहेत, मलवडी वरकुटे मलवडी गणातून ते निवडून आलेले आहेत, गौरी दिलीप तुपे गोंदवले गणातून निवडून आलेले आहेत. हे झाले 5 शिक्षक काम करत असलेले. शिक्षकाची बायको म्हणून पहिल्यांदा मान पंचायत समितीचा सभागृहात येण्याचा मान मिळाला ते मुक्ताबाई बळवंत हिरवे या शिवरीचे आहे. बळवंतराव हिरवे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते. त्यानंतर पळशीच्या सौ लक्ष्मी नारायण गंभरे या शिक्षकाच्या पत्नी आहेत. खरं तर शिक्षकाची सून म्हणून सौ शिलाराजू पोळ याही पंचायत समितीत सदस्य म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. वाघमोडेवाडीच्या सौ शर्मिला मडके याही शिक्षकाच्या सूनबाई आहे. शिक्षकाची नातसून म्हणून ज्यांना काम करायला मिळालेले आहे त्या सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे आहेत, राण्यांच्या आहेत त्या. आणि शिक्षकाची आई म्हणून काम करायला मिळालेले आहे ते सौ चंद्राबाई भागवत आटपाडकर या वरकुटे मलवडी गणातील आहेत. आणि कुर्नेवाडी हे त्यांचं माहेर आहे. त्यांचे चिरंजीव उमेश आटपाडकर हे शिक्षक आहेत. चिरंजीव सुद्धा सरपंच होते आणि ज्या वेळेला सरपंच चिरंजीव होते उमेश आटपाडकर त्याच वेळेला चंद्राबाई भागवत आटपाडकर याही पंचायत समितीच्या सदस्य होत्या. खरं तर हा सर्व इतिहास बघितल्यानंतर आपल्या शेजारच्या खटाव तालुक्यामध्ये, फलटण तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये शिक्षकांना काम करायची संधी मिळालेली आहे सभापती म्हणून, सदस्य म्हणून. खरं तर हा वेगळा विषय घेण्याचं कारण आहे की भविष्यात ज्या शिक्षकांना राजकारणात, समाजकारणात विद्यार्थी घडवण्याबरोबरच याच आहे. खरं तर त्यांनी त्यासाठी हा एक वेगळा विषय झालेलाच आहे. त्यांनी भविष्यात खरं तर पंचायत समिती, झेडपी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रवास करावा. खरं तर सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना काही शिक्षकांनी यामध्ये काम केलेलं आहे. जितकं विद्यार्थी घडवणे अवघड आहे तेवढंच समाजासाठी त्याग करून काम करणं अवघड आहे. खरं तर हे अवघड धुरा समर्थपणे पेलेले हे सर्व शिक्षकांची आपण आता नोंद घेतलेली आहे. खरं तर प्रेक्षकांना हा वेगळा विषय नक्कीच आवडेल. धन्यवाद.